तर आलेला आहे ट्रॅक्टर आणि आम्ही पेरणी यंत्रामध्ये सोयाबीन आणि खत भरून घेणार आहेत. हे गाईज, तर नमस्कार, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. तर चला मग आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर आमचं सोयाबीन आणि खत भरणं झालेलं आहे. तर मग चला मग आपण निघू शेताकडे पेरण्यासाठी. तर आम्ही आलो आहोत आमच्या शेताकडे. आहे ते मेगा सीट आहे मी पेरलेलं सध्या. आता बघा तुम्ही कसं वाढले. आणि आम्हाला खालच्या ढेल्यामध्ये पेरायचं आहे. आणि जे पलीकडे आहे ते आमचा ऊस आहे. आणि हे जे आहे तर आमच्या रानाच्या साईडलाच कॅनल आहे. तर आम्ही ते उन्हाळ्यामध्ये तर मोटर टाकून डायरेक्ट आमच्या शेतामध्ये पाणी येत असतं. तर आम्हाला इकडं सोयाबीन पेरायचं आहे. तर आम्हाला ह्या ढेल्यामध्ये आणि वरच्या ढेल्यामध्ये सोयाबीन पेरायचं आहे. कोणी बेडवर टोकन यंत्रण लावतात, तर कोणी भोयट्या लावतात. तर आम्हाला बेडपेक्षा भोयट्यालाच आवरेज येतंय. बघू शकता तुम्ही. आम्ही ट्रॅक्टर सुद्धा ह्या पलीकडून पेराय चालू करणार आहेत. एकदा खताची आणि सोयाबीनची सेटिंग करून घेऊत आणि बघू आपण. हे पेरणी यंत्र याला जवळपास 20 वर्ष झाले आहेत. किती झाले एकदा सांगा सर्व? 20 वर्ष झाले आहेत. दरवर्षी तुम्ही एका सीझनला किती एकर पेरता? 100 एकर पेरता? बरं. तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे पेरणी यंत्र आहे. आणि हे जे सोयाबीन आहे तर ते फुल्ले किमया 753 आहे व्हरायटी, महामंडळाचं महाबीज आहे. आणि खत जे आहे तर ते 20-20-013 खत आहे. ते पण महादनचा खत आहे. खूप चांगल्या प्रकारे सेटिंग राहू द्या. हो चालते. सेटिंग किती आहे म्हणजे पाटी याची सोयाबीनची? एकरी 25 किलो बियाणं या प्रकारे आम्ही सेटिंग केलेली आहे. तर पाटी मागालची 20 केली का सेटिंग? पाठी मागेल बियाच आहे. पाटी मागालची किती 20 वर केलेली आहे. एकरी 25 किलो बियाणं आणि 50 किलो खत एकरी पडत आहे अशी आम्ही सेटिंग केलेली आहे. तर मग चला पेरून घेऊ. तेवढं जवळपास आम्हाला किती टाइम लागेल हे सांगू? एकरी आपल्याला किती टाइम लागेल? ह्या ढेल्यातली अर्धी पेरणी झाली बघा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे. आणि तसंच की पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की आम्ही देवाला गेलो, त्र्यंबकेश्वर, शिर्डी सगळीकडे हिंडून आलो. कशामुळे गेलो काय? कारण की पाणी पडणे गेलं. आणि आम्ही गेलो की पाणीसुद्धा पडलं खूप चांगल्या प्रकारे. आता दणदण सगळ्याची आमच्या गावाकडं पेरण्यासुद्धा व्हायल्यात खूप चांगल्या प्रकारे. कोणी सोयाबीन पेरत आहे, कोणी कापूस लावत आहे. आणि थोडी ह्या वर्षी लेट झाली पेरणी, पण काय हरकत नाही. पाणी पडलं नसल्यामुळे पेरण्या पण झाल्या नव्हत्या. आता पेरण्या चालू झाल्या आहेत आमच्या गावाकडे. म्हणजे दुसरीकडे झाल्या पण आमच्या गावाकडे पेरण्या चालू झाल्या नव्हत्या. सरकी कोणी पण लावली नव्हती. खूप चांगल्या प्रकारे झाल्या आहेत तुम्ही बघू शकता. आणि आम्ही सोयाबीन जे पेरल फुली किमया तेच तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसं आहे काय नाही. आणि अजून आम्ही ह्या वर्षी बघत ॲव्हरेज किती निघते काय नाही. पाणी झाले पण तेवढं समजा रानाच्या बाहेर निघायसारखं पाणी काय पडलं नाही. पण पेरण्या होत आला अशा आता सध्या पाणी पडाले. आणि दररोजचा एक सळका सध्या गावाकडं आमच्या चालू आहे. आमच्याकडं सगळे काळीचीच रान आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो. आमच्या ह्या कॅनलाकडचं इकडं आता सध्या एक ढेलं पेरणं झालेलं आहे. आम्ही म्हणतो की इकडचं कॅनलकडचं ढेलं आमचं. आणि येताना सुद्धा तुम्ही बघितलं असेल की वाढ पण तेवढी समजा डेव्हलप झाली नाही. जास्त पाणी पडलं तर आम्हाला आमच्या रानाकडे यायसुद्धा येत नाही. आम्हाला बैलगाडीनं नाही तर पाण्यानंच यावं लागतं. तर आता आम्ही सध्या पेरणं झालेलं आहे. तर आता 24 तासाच्या मध्ये आपल्याला सुमी मॅक्स याला
फवारायचं आहे. तर टोटल 10 टाक्याचं आहे. समजा 2 एकरसाठी ॲडजस्ट होऊन जाईल. एकरी 5 टाक्या पडून जातात सुमी मॅक्स. तर त्याच्यामध्ये तणकट निघू नये म्हणून आम्ही ते आणलेलं आहे. तर आपल्याला ह्या वर्षीसुद्धा शेणाचा स्टॉक आपण पकड केलेला आहे. तर जवळपास आपल्याकडे 10-11 जनावर असल्यामुळे शेणखताचा साठा झालेला आहे आणि आपल्याला ह्या वर्षी गांडूळ खताची निर्मिती करायची आहे. आपल्याला ते छोटे बॉक्स आणून गांडूळ खतसुद्धा आपल्याला तयार करायचं आहे. कारण की गेल्या वर्षी आपल्याला ते गांडूळ खताचं नियोजन लागलं नव्हतं. पण ह्यावेळेस आपण प्रशिक्षण खालचे 8 तास मारून ट्रॅक्टरवरी आलेलं आहे. त्या वरचे 8 तास मारणं चालू आहेत आणि आम्ही उन्हाळ्यामध्ये जे ह्या धुऱ्याचे खूप झाडं होते, बिनकामीचे झाडं, तर ते आम्ही कापलेले आहेत. तर असं नाही की आम्हाला अडचण होऊ लागली. आणि जे आमचा हे पाटा जे आहे इकडचा पाटा खूप, आम्ही आता वरच्या ढेल्यामध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही. आणि सध्या आता पाऊस पण चालू झालं. तर पेरणा झालेला आहे आणि पाणी येऊ लागलं, त्याच्यामुळं आपल्याला काही जास्त व्हिडिओ घेता आला नाही. तर असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, फॉलो, शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.